गुड मॉर्निंग एव्हरीवन. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. टिफिन बनवत आहे. ताव्यावर पोळी नाही जमत आज बनवायला, म्हणून कढईमध्ये पोळी चालू आहे. मुलांना टिफिन तर करून द्यावं लागते ना, त्यांना भाजी पोळी तर पाहिजेच, म्हणून आज ताव्यावर पोळ्या जमत नाही, त्यामुळं कढईमध्ये पोळ्या करताय. कशी वाटली माझी ट्रिक? मी असंच करते प्रत्येक नागपंचमीला, कारण सरांना पुरी नाही आवडत, ते तेलकट नाही खात, त्यामुळे की नाही मग मी त्यांना अशी कढईमध्ये पोळी बनवून देते. छान होते, खूप छान अशी फुगते कढईमध्ये पुरणपोळीसाठी. आणि एक टिप, पुरणपोळी पण याच्यात केली ना खूप सॉफ्ट आणि जळत पण नाही आणि छान होते, अशी फुगते. पुरणाची पोळी पण मी तशीच करत असते कढईमध्ये. कोण कोण माझ्यासारखं करते असं सांगा तर मला. छान होते. कसं मुलांना आज पोळ्या तर करून द्यावं लागते. पिलूचं कसं आहे, त्याला पोळ्याच पाहिजे. मी म्हटलं बेटा आज पोळ्या जमत नाही, म्हटलं आज तुला काय बनवून देऊ, वरण भात बनवून देऊ का? नाही मम्मी म्हणे, मला टिफिनमध्ये पोळीच पाहिजे, भाजी पोळी. आता याच्यातच पोळी बनवली आणि याच्यातच आता पनीरची भुर्जी बनवते. तर बाय, ठीक आहे. आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आणि माझी पूजा झालेली आहे आणि मला उपवास पण आहे, तर पूजा वगैरे झालेली आहे शिवलिंगची. आणि बाहेर पार्थिव शिवलिंग बनवलेलं आहे बेलाच्या झाडाखाली. कोणाकोणाला उपवास आहे. बस आता पूजा वगैरे झाली, थोडंसं फराळ वगैरे करून घेतलं आणि बाहेर मी बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवलेलं आहे, त्याची पण पूजा झाली. आता थोड्या वेळात हा बेलाचं झाड आहे आणि घरात राडा पडलेला आहे, पसारा पडलेला आहे. हे पा मुलं गेलेले आहे स्कूलला, असा पसारा पडलेला आहे. आता मला आवरायचं आहे आणि परत संध्याकाळी मग स्वयंपाकामध्ये मी तर खीरपुरीच बनवत आहे. खीरपुरी, आलूची भाजी, कारण आज पोळ्या बनवायला जमत नाही ना, तरी पण पोळ्या बनवल्या होत्या मी. ताव्यावर नाही, कढईवर बनवली होती. पिल्लूला सकाळी टिफिनमध्ये द्यायचं होतं ना, त्यामुळे त्यांना पनीर भुर्जी आणि पोळ्या बनवून दिल्या. चला मग संध्याकाळी करू पुरी खीर. हॅपी नागपंचमी. बाय.